नमस्ते. मुद्रिका किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि आज मी बनवणार आहे उसावरच्या शेंगाची भाजी. आणि त्या शेंगा मी माझ्या टेरेस गार्डनवर लावलेल्या आहेत. तर चला आपण आता शेंगा तोडून घेऊ आणि लवकरात लवकर भाजीला सुरुवात करू. तुम्ही पाहू शकता शेंगा आपल्या तोडून झालेल्या आहेत आणि किती हिरव्यागार आहेत आणि मोठ्या मोठ्या झाल्यात. तर चला आता आपण भाजीला सुरुवात करू. भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: जिरे घेतलं 1 चमचा, कांदे 2 चिरून घेतलेत, टमाटा 1 चिरून घेतला आहे, लसूण ठेचून घेतला आहे, कोथिंबीर कापून घेतली बारीक, मीठ घेतले, हळद घेतली आणि लाल तिखट घेतलं, धने पावडर आणि शेंगदाण्याचं कूट घेतलं. तोडलेल्या शेंगा आपल्याला स्वच्छ धुवून निवडून घ्यायच्या आहेत. गॅसवर आपण आता कढई ठेवली आहे. कढई गरम झाल्यावर आपण त्यात 2 चमचे तेल टाकून घेऊया. तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे. तर चला त्यात जिरं टाकून घेऊया. जिरं तडतडल्यावर आपण त्यात ठेचलेला लसूण घालून परतून घेऊ. त्यानंतर आपण त्यात 2 कापलेले कांदे टाकून नीट परतून घेऊया. कांदा आपला तळून झालेला आहे चांगला. तर आता आपण त्यात टमाटा आणि कोथिंबीर टाकून परत एकदा चांगलं परतून घेऊया. तर आता आपण इथे सुके मसाले टाकणार आहोत. तर पहिल्यांदा टाकणार आहे मी धना पावडर आणि मी घरी बनवलेली लाल मिरची पावडर. त्यानंतर मीठ आणि हळद टाकून सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया. तर आता हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण टाकणार आहोत आता ऑर्गॅनिक शेंगा, जे की मी माझ्या टेरेस गार्डनवर लावल्या होत्या. ते टाकून आपण परत एकदा मिश्रण चांगलं परतून घेणार आहोत. शेंगा आपल्या परतून झालेल्या आहेत. त्यानंतर आपण घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट घालून चांगलं परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण घालणार आहोत 1 ग्लास पाणी. पाणी घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं परत आणि त्यानंतर आपण त्यावर ठेवणार आहोत झाकण. तर हे झाकण 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. कशी वाटली तुम्हाला उसावरच्या शेंगाची भाजी? तर बनवायला अगदी एकदम सोपी आहे आणि खायला चवदार आहे, टेस्टी आहे. तर तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती तुमची भाजी. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बनवत राहा, खात राहा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.